मंडळी, मी प्रिया, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज सकाळी आम्ही निघालो आहोत पनवेलला जाण्यासाठी। तर मंडळी, 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पनवेलला पोहोचलो। इथून आम्हाला रिक्षाने जायचं होतं। तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय आता पनवेलला। रिक्षाने उतरलोय, आता चालत जातोय। रियांश आणि रियांचे पप्पा पण पुढे आहेत आणि आज पाऊस पण नव्हता म्हणून काही वाटलं नाही एवढं। तर मग पुढचा ब्लॉग बघा तुम्ही। तर मंडळी, आज आम्ही आमच्या ताईकडे म्हणजेच रियांच्या आत्याकडे रक्षाबंधनसाठी आलो आहोत। तर घरी पोचलो, ताईने मस्त आमचं आपुलकीने स्वागत केलं। रियांचेही खूप लाड झाले। त्यानंतर ताईने नाश्ता बनवला होता, तो घेतला आम्ही। तर यांच्या आत्या आणि काका सुद्धा आले होते, ते पार्ल्यावरून आले होते। तर ताई जेवण करत होती म्हणून थोडंसं त्यांना हेल्प केली, बाकीचं त्याने जेवण केलं होतं। तर पुऱ्या बनवायला मी हेल्प केली। दुपारी आम्ही सर्वांनी एकत्र बसून जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पा मारत जेवण केलं आणि ताईने खूप मस्त आणि टेस्टी जेवण बनवलं होतं। त्याच्यानंतर थोड्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर मग ताईने रक्षाबंधनाला सुरुवात केली। बहिणींचं हसू आणि भावांचा आनंद हेच या रक्षाबंधनाचं खऱ्या अर्थाने सौंदर्य आहे। त्याच्यानंतर रियांच्या आत्या, छोटी आत्या, हिने रक्षाबंधन करून घेतलं आणि छान छान असे सगळ्यांनी गिफ्ट दिले। छान असे फोटो काढले आणि रियान सुद्धा बसला होता पप्पांच्या मांडीवर आणि त्याचं रक्षाबंधन अजून बाकी आहे। तो खूप उत्साहित होता आणि बघत होता सर्व। त्याच्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या दीदीने त्याचे छोट्या छोट्या हातांना मस्त अशी राखी बांधून घेतली आणि तो खूप खुश झाला होता। त्याला हे समजत नाही काय आहे, तरी तो बघत होता सर्व काही। सगळ्यांचं रक्षाबंधन झालं होतं आणि फोटो वगैरे पण काढून झाले होते आणि छान छान गिफ्ट देऊनही झालं होतं आणि खूप आनंद झाला होता सर्वांना। सर्वजण लांब लांब राहत असल्या कारणाने किंवा कामानिमित्त बाहेर असल्या कारणाने एकत्र येता येत नाही। तर या क्षणाला किंवा भाऊबीजला असं एकत्र येतो सगळे, तर खूप मस्त वाटतं। तर इव्हनिंगच्या टायमाला आम्ही घरी निघालो आणि आम्हाला खूप लांब जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही लवकरच निघालो होतो। ट्रेनमध्ये रियांचं असं काही चाललं होतं आणि आम्हालाही खूप आनंद झाला होता, कारण तो खेळत होता। नाहीतर तो चिडचिड वगैरे केला तर खूप म्हणजे हाल झाले असते आमचे आणि त्याचे सुद्धा, कारण गर्दी होती खूप गाडीला। मंडळी, आम्ही 7 वाजता घरी आलो, थोडं रिलॅक्स झाले आणि घरातली पण खूप कामं आहेत, म्हणजे जेवण वगैरे बनवायचं आहे माझं। खूप दगदग झाली ट्रेनमधून गेल्या कारणाने, खूप गर्दी होती। तर मग रियांश पण थकला होता, थोडा आता रिलॅक्स झाला आहे आणि आता मी ब्लॉग परत चालू करते। मी संध्याकाळचं इव्हनिंगचं रुटीन दाखवते तुम्हाला। तर मंडळी, खूप मस्त वाटलं पनवेलला जाऊन, कारण काय आम्ही खूप दिवसांनी भेटलो, खूप मस्ती मजाक आणि गप्पा गोष्टी झाल्या। खूप सगळा कार्यक्रम खूप मस्त झाला आणि खूप दिवसांनी भेटल्या कारणाने आनंदही झाला। त्यावर सगळी काही छोटी मोठी कामं करून घेतली आणि नंतर मग स्वयंपाक करून घेतला। तर रियांशला भूक लागली होती म्हणून म्हटलं आधी त्याची खिचडी बनवून घेऊया, बाकीचे तर आरामात करता येईल। आणि थकवाही खूप आला होता। असं बाहेर जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो तेव्हा घरी येऊन काम करण्याचा अजिबात मूड नसतो, पण आपल्याला ते करावं लागतं। खिचडी एका साईडला ठेवली होती आणि एका साईडला चहा ठेवणार होती, कारण काय ना, मला भांडी पण घासायची होती। सकाळी खूप घाई झाल्या कारणाने सकाळी तसंच सगळं ठेवून गेली होती मी। तर म्हटलं आधी कुकर वगैरे लावून घेते आणि चहा ठेवते, नंतर भांडी घासते। तर एका साईडला हे होता माझं ते काम होऊन जाईल, तसं काही मी करत होती। आणि रियांच्या बाबांनाही खूप कंटाळा आला असता, थकवा आणि फ्रेश वाटण्यासाठी म्हणून मला आधी चहा बनवायला त्यांनी सांगितला होता। तर म्हटलं आधी चहा बनवून घेऊया, म्हणजे एका साईडला चहा बनेल आणि मी भांडीही घासेल। तर रात्रीची भांडी होती ना, ती तशीच लावायची होती, सकाळी काही लावली नव्हती, तर म्हटलं ती आधी लावून घेऊया। तर मग एका साईडला सगळं होता ते करून घेतलं। म्हणजे कसं माहिती आहे, जेव्हा आपण बाहेर जातो ना, तेव्हा ही कामं पेंडिंग तशीच राहतात आणि घरी आल्यावर अजिबात मूड नसतो करायचा।
पण जी कामं आपली आहे ते आपल्याला करावीच लागतात. बाहेरून या नाही तर घरात राहा, ते कोणालाही सांगून काही समजत नाही. तर म्हटलं पटापट असं करून घेऊया सर्व. भांडी लावून झाल्यानंतर मी पटकन अशी भांडी घासून घेतली. तोपर्यंत त्या साईडला खिचडी पण बनवती आणि चहाही होत होती. आणि हातामध्ये अजिबात ताकद नव्हती पटापट करण्याचा, तरी मी म्हटलं करून घेऊया पटकन, कारण 7:30 वाजून गेले होते आणि रियांशलाही भूक लागली होती. तर रियांच्या बाबांना मी चहा आणि बिस्किट दिली आणि रियांचं खिचडी तर थंड होत होती. म्हटलं आपण पण चहा पिऊन घेऊया म्हणजे आपला मूड छान होईल. तर सर मग रियांच्या बाबांना चहा दिला आणि मीही चहा घेतला आणि रियांश बिस्किट वगैरे खात होता आमच्यासोबत. आणि नंतर मग म्हटलं भरून घेऊया. तसंही जेवण पण करायचं होतं, पण म्हटलं आधी रियांशला भरून घेऊया. तर मंडळी, असा होता आमचा आजचा दिवस. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.